हाय फ्रेंड्स, मुट्टल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 7 नोव्हेंबर 2025 म्हणजे आजच धर्मादाय आयुक्ताचे जे पेपर झाले तिन्ही शिफ्टमध्ये, तर त्या तिन्ही शिफ्टमध्ये झालेल्या पेपरमधील जी केचे 27 प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि असेच प्रश्न तुम्हाला उर्वरित शिफ्टमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. आणि त्याचा एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल आणि त्यानुसार तुम्ही तयारी करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि आज परीक्षेला गेले असतील तर डेफिनेटली तिन्ही शिफ्टमध्ये कालच्या व्हिडिओचा फायदा झालेला आहे. ज्यांनी पाहिला असेल त्यांना डेफिनेटली फायदा झालेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई बुक विकत घ्या. याच्यातले जी केचे तसंच गणित, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यामध्ये जसं दिलेलं आहे तसेच प्रश्न ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. विज्ञानचे सुद्धा प्रश्न तसेच विचारले जात आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. आणि प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतकी कमी फी याची आहे. तर या ठिकाणी पहा, धर्मादाय आयुक्त पेपर 7 नोव्हेंबर 2025 तिन्ही शिफ्ट. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय बालिका दिन 2025ची थीम कोणती आहे? तर राष्ट्रीय बालिका दिन 2025ची थीम ही उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण ही आहे. आता राष्ट्रीय बालिका दिन कधी असतो तर 24 जानेवारी या तारखेला राष्ट्रीय बालिका दिन असतो. 1857च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर 1857च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड कॅनिंग हा होता. लॉर्ड कॅनिंग हे त्याचं उत्तर आहे. आणि लॉर्ड कॅनिंग हाच भारताचा पहिला व्हाईसरॉयसुद्धा झालेला आहे. मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत? तर जी 1976मध्ये झालेली जी 42वी घटनादुरुस्ती आहे त्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्ये होती, परंतु आता एकूण 18 मूलभूत कर्तव्ये भारतीय नागरिकांची आहेत. आणि मी 3-4 दिवसापूर्वी GKचं एक लेक्चर घेतलं होतं, त्यामध्ये घेतलेला प्रश्न आहे हा. त्याच्या पुढचे प्रश्न पाहूयात आपण आता. चौथा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय आणि प्रश्न आहे पहा, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना म्हटलं जातं. आणि हा जो उल्लेख आहे ना, सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचं जनक असं म्हटलं आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे आणि सर्वात लहान ग्रह हा बुध आहे, हे पण माहिती असू द्या. संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून केला आहे? तर संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार भारतीय राज्यघटनेने ब्रिटन किंवा इंग्लंड या देशाकडून केलेला आहे. पन्हाळा किल्ला कोणत्या राज्यात आहे? तर पन्हाळा हा जो किल्ला आहे ना, हा महाराष्ट्र या राज्यात आहे. आणि जिल्हा विचारलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा किल्ला आहे. त्याच्या पुढचा 8वा प्रश्न पाहता, अस्पृश्यता निर्मूलनासाठी महात्मा गांधीजींनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर अस्पृश्यता निर्मूलनासाठी महात्मा गांधीजींनी अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीग या संस्थेची स्थापना केलेली आहे. मदर मॅरी कम्स टू मी हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर मदर मॅरी कम्स टू मी हे आत्मचरित्र अरुंधती रॉय यांनी लिहिलेलं आहे. गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तकसुद्धा अरुंधती रॉय यांनी लिहिलेलं आहे. ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये यंग इंडिया हे वृत्तपत्र सुरू केले. तसंच भारतामध्ये होम रूल लीगची स्थापना दोघांनी केली, ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक, ते पण माहिती असू द्या. कनिष्ठ न्यायालयामध्ये कोणते खटले चालतात? तर कनिष्ठ न्यायालयामध्ये फौजदारी आणि दिवाणी खटले चालतात. आता हे जे फौजदारी खटले असतात ना, हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात, चोरी, दरोडा, खून या स्वरूपाचे. आणि दिवाणी जे खटले असतात ते मालमत्तेशी संबंधित जे खटले असतात ना, दिवाणी खटले असतात. त्याच्या पुढे आता 12वा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, रेगूर मृदा कोणत्या मृदेला म्हणतात? कालच्या व्हिडिओमध्येच मी याचं सांगितलं होतं पहा, की जी कापसाची मृदा असते किंवा जी काळी मृदा असते तिलाच रेगूर मृदा असे म्हणतात. कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांना डेफिनेटली फायदा झाला. तर रेगूर मृदा हे काळ्या मृदेला म्हटलं जातं. त्याच्यानंतर जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
तर जगातील सर्वात मोठे वाळवंट हे सहारा वाळवंट आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की शीत वाळवंट आणि उष्ण वाळवंट असे दोन प्रकार असतात. जर शीत वाळवंटाचा विचार केला तर अंटार्क्टिका हे सगळ्यात मोठं शीत वाळवंट आहे आणि उष्ण वाळवंटाचा विचार केला तर सहारा हे सर्वात मोठं आहे. सहारा हे आफ्रिका खंडामध्ये आहे. त्याच्या पुढे पाहता जालियनवाला बाग कोणत्या शहरात आहे? तर जालियनवाला बाग हे अमृतसर या शहरामध्ये आहे आणि 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे. भारत शेवट समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत शेवट समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. अजून 12 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. बी पब्लिकेशन पुणे यांनी स्टेट बोर्ड हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पंचायत राज, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण आणि अद्ययावत चालू घडामोडी 2025 यांची माहिती दिलेली आहे. हे पुस्तक ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. बी पब्लिकेशन पुणे यांचं संपादक आहेत अजित कुमार आणि स्क्रीनवर जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर जर तुम्ही मेसेज केला आणि विठ्ठल जोशी सरांचं म्हणजे माझं नाव सांगितलं तर तुम्हाला डिस्काउंटमध्ये हे पुस्तक घरपोच मिळून जाईल. तुम्हाला MPSCच्या सगळ्या परीक्षा, TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या सगळ्या परीक्षा, IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा यांच्या GKच्या तयारीसाठी उपयुक्त आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे, विधान परिषद कोणत्या राज्यात नाही? आता विधान परिषदेचा जर आपण विचार केला तर कोणकोणत्या राज्यात आहे ते पहा. तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांमध्येच फक्त विधान परिषद आहे. मग या व्यतिरिक्त कोणताही पर्याय असेल तर त्या राज्यात विधान परिषद नाही, कारण या 6 राज्यांमध्येच विधान परिषद आहे. समान नागरी कायदा लागू करणारे दुसरे राज्य कोणते? तर समान नागरी कायदा हे राज्यघटनेतील कलम 44 नुसार लागू होतं. ते लागू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड आहे आणि दुसरं राज्य गुजरात आहे. आता गोवा राज्यामध्ये आधीपासूनच लागू आहे त्यामुळं त्याचा काही विचार करू नका. परंतु आत्ताचा जर विचार केला तुम्ही तर समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड आहे आणि दुसरं गुजरात आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. CP राधाकृष्णन हे होते परंतु त्यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. मग ते उपराष्ट्रपती झाल्यामुळं त्यांच्या जागी गुजरातचे जे सध्याचे राज्यपाल आहेत त्यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार सोपवलेला आहे आणि आचार्य देवव्रत हे सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. SO2 म्हणजे काय? तर SO2 म्हणजेच सल्फर डायऑक्साईड आहे. त्याच्यापुढे आता 20 नंबरचा प्रश्न आहे, अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार मिळतो? तर ते आहे कलम 30 आणि त्याच्यामध्ये सुद्धा कलम 30(1) नुसार अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार 9वी अनुसूची राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली? तर पहिली जी घटनादुरुस्ती आहे त्यानुसारच 9वी अनुसूची राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली आणि त्यावेळेला पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर हाही प्रश्न मी 3-4 दिवसापूर्वी जो GKचा व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये घेतलेला आहे. तर काँग्रेसची स्थापना A.O. ह्यूम यांनी केलेली आहे. काँग्रेसची स्थापना केव्हा झाली हा सुद्धा प्रश्न घेतला होता, म्हणजे याची माहिती दिली होती. तर 28 डिसेंबर 1885 रोजी आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण माहिती दिली होती. 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कुठं झाली? मुंबईमध्ये झाली. 72 प्रतिनिधी उपस्थित होते. योमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि याचं पहिलं अधिवेशन पुण्याला होणार होतं, पण पुण्यामध्ये कॉलराची साथ असल्यामुळं ते मुंबईला झालं. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई या ठिकाणी. सत्यशोधक समाजासाठी पुढीलपैकी कोणी कार्य केले? तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजासाठी कार्य केलेलं आहे. आता 25 नंबरचा प्रश्न आहे पहा, साहित्याचा नोबेल पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर साहित्याचा नोबेल पुरस्कार 2024 हा दक्षिण कोरियन लेखक हान कांग यांना मिळालेला आहे. मिस युनिव्हर्स 2024 कोण आहे? तर मिस युनिव्हर्स 2024 व्हिक्टोरिया कजर ही डेन्मार्कची आहे, ती झालेली आहे. खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या राज्यानं जिंकली? तर त्याचं नाव आहे महाराष्ट्र या राज्यानं जिंकलेली आहेत. जर तुम्हाला आगामी सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी एकच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 999 प्लस GST म्हणजे 1036 रुपयामध्ये
तुम्हाला हा कोर्स मिळेल आणि सगळ्यात सरळ सेवा भरतीची तयारी होऊन जाईल. यामध्ये सगळ्या टेस्ट सिरीज आहेत, ई बुक आहेत आणि रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्ससुद्धा दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.